हॅलो. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी अजित कुमार शिंगारपुत्रे इंग्रजीच्या लेक्चरमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. कालच्या तासामध्ये आपण चेंज द वॉइस म्हणजे भाषेचे अलंकार म्हणजे काय ते आपण समजून घेतले. म्हणजे चेंज द वॉइस म्हणजे प्रयोग विचार म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे. तर आजच्या तासामध्ये फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार म्हणजे काय ते आजच्या तासात समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण की बघा मराठीमध्ये भाषेचे अलंकार हे टॉपिक तुमचं झालेलं आहे. त्याच धर्तीवर इंग्रजीमध्ये भाषेचे अलंकार त्याचे प्रकार एकूण मराठीपेक्षा इंग्रजीमध्ये 25 प्रकार आहेत. तर 25 कोणते आहेत ते आता थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत इंग्रजीमध्ये. तर बघा अलंकार म्हणजे सौंदर्यात भर घालणारी साधने. जसे माणूस आपले सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर करतो, त्याचप्रमाणे भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला काय म्हणतात? भाषेचे अलंकार असे म्हणतात. व्याख्या घ्या. अलंकार म्हणजे सौंदर्यात भर घालणारी साधने जसे माणूस आपले सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या साधनाचा वापर करतो. त्याचप्रमाणे भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हणतात. तर सुरुवातीला स्माईल म्हणजे उपमा अलंकार म्हणजे काय ते आता समजून घेणार आहोत. पहिला आहे स्माईल. याला उपमा अलंकार. असे म्हणतात. तर व्याख्या बघा. तर समानता दर्शविण्यासाठी लाईक, ॲज, सो अशा तुलनादर्शक शब्दाचा वापर केला जातो. समानता दर्शविण्यासाठी लाईक, सो, लाईक, ॲज, सो अशा
तुलनादर्शक अशा तुलनादर्शक शब्दाचा वापर केला जातो. तुलनात्मक दर्शक म्हणजे तुलनादर्शक शब्दाचा वापर केला जातो. सुरेश इज as strong as रमेश. सुरेश रमेश सारखाच मजबूत आहे. त्यानंतर आहे मेटाफर रूपकालंकार. मेटाफर रूपकालंकार बाकीचे जे उदाहरण आहेत ते आज तुम्हाला नोट्स मध्ये देण्यात येईल. तर बघा, एखाद्या घटकाशी तुलना न करता प्रत्यक्षात त्या घटकाला दुसऱ्याचे रूप देणे म्हणजे रूपकालंकार होय. यात सो, ॲज, लाईक यासारख्या तुलनादर्शक शब्दाचा वापर केलेला नसतो. एखाद्या घटकाशी तुलना न करता प्रत्यक्षात त्या घटकाला दुसऱ्याचे रूप देणे म्हणजे रूपक अलंकार हो. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे चेतना गुणोक्ती अलंकार. पर्सनिफिकेशन याला चेतना गुणोक्ती अलंकार असे म्हणतात. तर चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे या अलंकारात निर्जीव घटक, अमूर्त कल्पना, भाववाचक नामे मानवाप्रमाणे किंवा सजीवाप्रमाणे कृती करतात असे दर्शविले जाते. या अलंकारात निर्जीव घटक, किंवा अमूर्त कल्पना भाववाचक नामे मानवाप्रमाणे किंवा सजीवाप्रमाणे कृती करतात असे दर्शविले जाते. त्यानंतर आहे अलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार.
अनुप्रास अलंकार तर अनुप्रास अलंकार कसा होतो ते आता समजून घेणार आहोत. तर एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. त्यानंतर आहे पुनरावृत्ती अलंकार. एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती केलेली असते, रिपिटेशन. पुनरावृत्ती अलंकार. तर एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती केलेली असते. त्यास पुनरावृत्ती अलंकार असे म्हणतात. तर अनुप्रास अलंकार म्हणजे काय? तर एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास काय होते? अनुप्रास अलंकार होतो. त्यानंतर रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती. एखाद्या शब्दाची पुन्हा पुन्हा वापर केलेला असतो म्हणजे पुनरावृत्ती केलेली असते. त्यानंतर आहे विरोधालंकार, अँटिथिसिस. तर तुम्हाला व्याख्या काय सांगत नाही, फक्त आपण हेडिंग टाकून जात आहोत. तर बाकीचा भाग आहे तुम्हाला नोट्स मध्ये देण्यात येईल. संपूर्ण भाग अँटिथिसिस. विरोधालंकार,
तर विरोधालंकार म्हणजे दोन विरोधी कल्पना किंवा दोन शब्दाचे एकाच वाक्यात सादरीकरण केलेले असते. त्यानंतर आहे क्लायमॅक्स अलंकार, रसो उत्कर्ष अलंकार. क्लायमॅक्स, रसो उत्कर्ष, रसो उत्कर्ष अलंकार, रसो उत्कर्ष अलंकार. तर त्याच्यामध्ये आहे वाक्यातील कल्पना महत्व क्रमानुसार चढत्या क्रमाने मांडलेल्या असतात. त्यानंतर आहे उत्क्रम अलंकार, इनवर्शन अलंकार. उत्क्रम अलंकार. तर शब्दाचा क्रम निश्चित गद्य क्रमानुसार न ठेवता तो उलट ठेवला जातो. त्याच्यानंतर आहे परोक्ष अलंकार, तर मृत अनुपस्थित किंवा मानवी कृत कल्पना यांना प्रत्यक्ष मानून संबोधन बोलले जाते. त्यानंतर आहे अतिशयोक्ती, हायपरबोले, अतिशयोक्ती, अतिशयोक्ती अलंकार. तर कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो. त्यानंतर आहे व्याजस्तुती किंवा उपरोध अलंकार. व्याजस्तुती, व्याजस्तुती उपरोध अलंकार. तर बाहेरून स्तुती परंतु आतून निंदा किंवा बाह्यता निंदा परंतु आतून स्तुती किंवा उपवास व्यक्त करण्यासाठी दोन विरुद्ध कल्पनाचा एका वाक्यात वापर केलेला असतो. त्यानंतर आहे यमक अलंकार. तर ओळीतील शेवटच्या शब्दातील अक्षराचे उच्चार जुळतात, त्यातील एक ताल निर्माण होतो तेव्हा यमक अलंकार होतो. त्याच्यानंतर आहे विरोधाभास अलंकार.
विरोधाभास अलंकार. तर विरोधाचा आभास निर्माण करण्यासाठी दोन विरुद्ध कल्पना मांडलेल्या असतात तेव्हा त्यास विरोधाभास अलंकार असे म्हणतात. त्यानंतर आहे शब्द अलंकार. आता घ्या शब्द अलंकार. शब्द अलंकार. तर एखादी कल्पना स्पष्ट करण्यासाठी अनावश्यक शब्दाचा वापर केला जातो. त्यानंतर आहे ध्वनी अलंकार. ध्वनी अलंकार. तर वाक्यात आवाज किंवा ध्वनिदर्शक शब्द वापरलेले असतात. त्यानंतर आहे श्लेष अलंकार. तर एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरला जातो तेव्हा जी शब्द चमत्कृती साधली जाते तिला श्लेष अलंकार असे म्हणतात. त्यानंतर आहे परावर्तित गुणविशेष अलंकार. परावर्तित 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 गुणविशेष अलंकार. तर विशिष्ट शब्दाचा गुणविशेष किंवा दुसऱ्या शब्दाला बहाल केला जातो. त्याच्यानंतर आहे अजहल क्षणा. तर एखाद्या गोष्टीला समानता किंवा तिच्याशी संबंधित असणाऱ्या घटकाचे नाव देणे. त्यानंतर आहे प्रतिसार अलंकार. अँटीक्लायमॅक्स. प्रतिसार अलंकार.
तर महत्व क्रमानुसार कल्पना उतरत्या क्रमाने मांडल्या जातात. त्यानंतर निर्देशक अलंकार. निर्देशक अलंकार. तर एखाद्या घटकाचा वापर संपूर्ण समूहाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा एखाद्या घटकाचा निर्देश करण्यासाठी केला जातो तेव्हा निर्देश अलंकार होतो. त्यानंतर आहे उन्मुक्ती अलंकार. उन्मुक्ती अलंकार. तर नकारदर्शक वाक्याने उकारार्थ सुचवला जातो. त्यानंतर आहे मृद प्रयुक्त अलंकार. मृद प्रयुक्त. प्रयुक्त. तर या अलंकारात कडू अर्थ गोड शब्दाने, या अलंकारात काय केलं जातं, कडू अर्थ गोड शब्दाने किंवा अप्रिय गोष्ट सौम्य शब्दात व्यक्त केली जाते. त्यानंतर आहे प्रश्न अलंकार. प्रश्न अलंकार. प्रश्न अलंकार. त्यानंतर आहे उद्गारवाचक अलंकार. तर या वाक्यात म्हणजे या वाक्यामध्ये काय अलंकारामध्ये काय सांगितलं जातं, तर या अलंकारात दिलेल्या प्रश्नातच त्याचे उत्तर सामावलेले असते. त्यानंतर आहे उद्गारवाचक अलंकार. प्रश्न अलंकार म्हणतात पहिल्याच्या वाक्यात. आणि आता आपण पाहत आहोत उद्गारवाचक अलंकार. त्यानंतर आहे शेवटचा आहे दृष्टांत अलंकार. तर एखादी घटना पटवून सांगण्यासाठी दृष्टांत किंवा दाखले किंवा उदाहरण सांगितले जातात तेव्हा त्यास म्हणतात दृष्टांत अलंकार असे म्हणतात. तर अशा प्रकारे फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार म्हणजे काय त्या तासात समजून घेतलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद.